हॅलो, राधे राधे, हरे कृष्णा. आज आपण खूप सुंदर असं गळ्याचं डिझाईन बनवणार आहोत. तर गळ्याची उंची आहे 10.5 इंच, सॉरी 10 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळून 10.5 वर एक खूण केली. आता 2.5 इंचावरती एक खूण करायची आहे आणि गळ्यासाठी बॉक्स बनवून घ्यायचा आहे जे मार्क केले त्याच्यावरती. आता त्याच्या मध्यापासनं पान आकाराचा शेप देत जायचा आहे, ज्याचा आपण पॅच बनवणार आहोत. आणि आता वरती गळ्याचा आकार पान आकारामध्ये देऊन घ्यायचा आहे आणि ते मध्ये जी डिझाईन बनणार आहे त्याचा पॅच लावायचा आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता जे मध्ये आपलं जे मार्किंग आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि ते साईडला ठेवून द्यायचं आहे. ते आपल्याला नंतर पॅच बनवण्यासाठी लागणार आहे. तर आता मध्यापासनं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायला सुरुवात करायची आहे. बरोबर मधून जोडलं की कापड गोळा होत नाही आणि जरी गोळा झालं तरी ते अस्तरच्या बाजूला, पुढच्या बाजूला, शोल्डरच्या बाजूला निघून जातं. तर जे जमा झालेलं कापड असतं ते जराशी टीप उसवून पुन्हा मग ते कापड बाहेर काढून टीप मारून घ्यायची असते. आता परत मध्यापासनं दुसऱ्या बाजूला टीप मारत जायचं आहे. टीप मारून झाल्यानंतर आता इथे मी गळ्याला गोट बनवणार आहे. आता पाठीमागचं आणि पुढचं दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. इथे गळपट्टी तयार करून घ्यायची आहे. क्रॉस पट्ट्या काढून क्रॉसमध्ये जोडून आणि त्याचा गोट बनवून घ्यायचा आहे. तर आता जे शोल्डर असतं ते पाठीमागच्या बाजूला जाऊन द्यायचं, पुढच्या बाजूला घ्यायचं नाही. आणि आता मध्यावरती आल्यावरती थोडंसं एक्स्ट्राचं पुढच्या बाजूला सोडायचं आणि तिथे टीप मारून घ्यायची, कारण तिथं कोण असल्यामुळं ते कट टू कट येत नाही. तर सगळीकडं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. परत इकडचं शोल्डर मागच्या बाजूला घ्यायचं आणि पूर्ण गोलाकार टीप मारून घ्यायची. पुढे आल्यावरती कट करायचं आणि आतमध्ये फोल्ड करायचं. आता जो कोन तयार झालेला होता, जिथे कोन तयार झालेत तिथं नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. वाटल्यास परत एकदा तुम्ही
मध्यावरती बरोबर टीप मारून घेऊ शकता. आता गळपट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे जी आपण पट्टी जोडलेली असती आणि जे आपलं कापड असतं बरोबर 2 इंचामध्येच टीप आली पाहिजे. बरोबर जोडलेला पार्ट असतो त्याच्या मधोमधच टीप आली पाहिजे, ना वरच्या बाजूला ना खालच्या बाजूला. पुढच्या बाजूला तर जाऊनच द्यायची नाही, कारण मग गोट चपटा होतो. आता कॉर्नरवरती आल्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन तिथे टीप मारायची आहे. अशा प्रकारे सगळीकडे टीप मारून घ्यायची आहे. आणि आता परत एक फोल्डिंग आपल्याला गोट बनवण्यासाठी फोल्ड करून घ्यायचं आहे. 1/2 इंचापेक्षा थोडं जास्त आणि अर्ध्या इंचाला थोडंसं कमी, अशा हिशोबाने दुमडपट्टी दुमडून घ्यायची आहे. खूप जास्त मोठी पण नाही झाली पाहिजे आणि छोटी पण नाही झाली पाहिजे. गोट खालच्या बाजूला परत एकदा दुमडलं तर गोट त्याच्यामध्ये आला पाहिजे. फोल्ड करण्यासाठी तुम्ही लांबूनच फोल्ड करत जायचं, म्हणजे पटकन फोल्डिंग होतं, खूप जास्त जवळ फोल्ड देण्यापेक्षा. कॉर्नरला आल्यावरती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. कुठलाही गळा साधा सिंपल बनवण्यापेक्षा त्याला जर गोट जर लावून घेतला जर वेगळ्या रंगाचा, तर त्याचा लुक खूप सुंदर एलिगंट असा दिसतो. म्हणजे थोडक्यात अट्रॅक्टिव्ह लुक दिसतो. तर साधा सिंपल शिवण्यापेक्षा त्याला जरासं वेगळेपणा गोट लावला की ब्लाऊज खूप छान दिसतो. आता व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे हुकपट्टीपाशी आल्यानंतर आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. आता पुढे जे कापड जे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे, नाहीतर ते गोटमधून बाहेर दिसतं आणि पूर्ण त्याचे धागे धागे निघतात. व्यवस्थित कपडा कट होणार नाही याची काळजी घेऊन कट करायचा आहे, नाहीतर कधी कधी काय होतं की खालचा कपडासुद्धा कट होतो.
थोडंसं कापड असल्यामुळे कट करायला थोडासा प्रॉब्लेमच येतो. तुम्ही डबल फोल्ड करून सुद्धा गोट मारू शकता, म्हणजे असं घेण्यापेक्षा डबल जोडून घेऊ शकता. पण तसं गोट मग बाहेर दिसला जातो आणि असं पूर्णपणे कापड आतमध्ये जातं. आता खाली व्यवस्थित फोल्डिंग देऊन गोट बनवून घ्यायचा आहे. खालचं कापड बरोबर आतमध्ये गेलं पाहिजे, सगळं जेवढं पण टिपचं मारलेलं आहे तेवढं. आता तुम्ही जर खूप जास्त कापड घेतला असेल तर तुमचा गोट खूप जाड होऊ शकतो, म्हणून 1/2 इंचापेक्षा जास्त कपडा घ्यायचाच नाही टिप मारताना. कापड जास्त असल्यास कट करून टाकायचं, म्हणजे एकसारखा गोट येतो. तर कॉर्नरला आल्यावरती कोणापाशी व्यवस्थित घ्यायचं आहे तिथे खालचं कापड खालच्या हाताने थोडंसं असं ओढून घ्यायचं, म्हणजे खालच्या बाजूला येतं. कॉर्नरला व्यवस्थित कोण आतल्या बाजूला घेऊन कापड जे बाहेर आलेलं तसं घेऊन मग टिप मारायची आहे. तर बघा किती सुंदर गोट तयार झालेला आहे. आता ब्लाऊज बाजूला साईडला ठेवून आता पॅच बनवायला घ्यायचा आहे. जे आपण कपडा कट केलेला होता पॅच तो घ्यायचा आहे आणि तो मधून कट करायचा आहे. आणि आता तो पॅच बनवण्यासाठी आपल्याला 2 अस्तरसुद्धा आता मधून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे 2 पॅच बनवायचे आहेत आपल्याला.
आणि मेन कापड आहे ते वाढवून घ्यायचं आहे. अस्तर, मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास घ्यायचा आहे. तर आता इथे मी पॅचला सुद्धा गोट बनवून घेणार आहे. तर जसं आहे तसं बरोबर जोडून घ्यायचं आहे. खाली अस्तर, मध्ये कॅनव्हास आणि वरच्या बाजूला मेन कापड असणार आहे पॅचसाठी लागणारं. तुम्हाला जर उलटपालट करून घ्यायचं असेल तर उलटपालटही तुम्ही करून घेऊ शकता किंवा सरळ एक पॅच देखील जोडू शकता. आता इथे साडीमध्ये पानाचा आकार असल्यामुळं मी त्याला पानाच्या आकाराचे पॅच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाहीला सुद्धा पानाचं डिझाईन बनवलेली आहे आणि पाठीला सुद्धा सेम पानाच्या आकाराचीच बनवणार आहे. तर वरची बाजू बरोबर आली पाहिजे. खालची बाजू वाढवून घ्यायची आहे 1 इंच. आणि आता जे आपण गळ्याला ज्याचा गोट बनवला कापडाचा ते सेम घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये देखील घेऊ शकता. तर पॅच वेगळ्या रंगाचा आणि फॅब्रिक गोट वेगळ्या रंगाचा. आता सेम गळ्याला गोट बनवला तसाच गोट बनवून घ्यायचा आहे. आता त्याला साईडनं टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी. आणि आता दोन्ही पॅच बनवून झालेले आहेत. आणि आता मध्ये आपल्याला पॅच जोडण्यासाठी परत जेवढं पॅच आहे तेवढंच एक कापड घ्यायचं आहे आणि एक मेन फॅब्रिक घ्यायचं आहे जे कापडाच्या रंगाचं होतं ते. तुम्ही कुठल्याही कलरचं घेऊ शकता. आणि त्याला मधून फोल्ड करून एक टिप मारायची आहे. आणि ते उलटवून घ्यायचं आहे. आणि बरोबर पॅच त्याला जोडून घ्यायचे आहेत. ते सपोर्टसाठी घ्यायचे आहेत पॅच जोडण्यासाठी. तुम्ही नुसतं अस्तरचं कापड जरी ठेवलं तिथं तरी चालेल, फोल्ड करून जर घेतलं. अगोदर एका बाजूनी जोडायचं आहे आणि नंतर जुळवूनच घ्यायचं आहे ते आणि पूर्ण टिप मारायची आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे ते.
फक्त आपला गोट दिसणार आहे. आता जे पहिलं जे कापड होतं कट केलेलं आपण ते शेवटपर्यंत तसंच ठेवायचं आहे. आणि आता सेम त्याच आकाराचं आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. किंवा ते तिथं ठेवूनच घ्यायचं आहे, म्हणजे जोडायला सोपं जाईल. त्याच्या कडेकडेनी आता कापड आपलं ठेवायचं आहे आणि तशी टीप मारून घ्यायची आहे. तर गळ्याला मागे सुद्धा पिना लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि मधूनच जोडायला सुरुवात करायची आहे, म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता बरोबर मार्कवरती तुम्हाला किंवा त्या पॅचच्या बरोबर साईडनं टिप मारत यायचं आहे. पॅच जोडायचा नाही, पॅच काढून टाकायचा आहे. मेन पॅच आपला खालचा जोडायचा. आता कॉर्नरला आल्यावरती परत तिथनं व्यवस्थित टक करून परत खालच्या बाजूला यायचं आहे. आणि बरोबर जसा पॅच ठेवलेला आहे त्याच्या साईडनं टिपा मारत यायचं आहे. किंवा तुम्ही सरळ एक मार्क करून घेऊ शकता आणि बघू शकता कुठे कमी जास्त आहे का, आणि पिना लावून घ्यायच्या. आता इथे तुम्हाला कळावं म्हणूनसाठी मी ते पॅच ठेवून घेतलेले आहेत. तर बघा, सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.